प्रकरणातलं ज्या स्वीकृत नगरसेवकाला भाजपने स्वीकृत नगरसेवक केलं होतं भाजपकडून, त्या नगरसेवकाला राजीनामा द्यावा लागलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून टीका झाल्यानंतर आता त्या स्वीकृत नगरसेवकाने पदाचा राजीनामा दिला आहे। चला, या निमित्तानं भाजपमध्ये काहीतरी संवेदना शिल्लक आहे असं चित्र निर्माण आलं समोर। नाही तर पहिल्यांदा खरं म्हणजे अशा स्वरूपाचं कृत्य करत असताना त्या ठिकाणी विचार करूनच त्याला स्वीकृत सदस्य करायला पाहिजे होतं। जेव्हा मीडियाने हा प्रश्न उचलला आणि जनतेने याला मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली, तेव्हा त्याचं स्वीकृत सदस्यत्व रद्द करण्याच्या संदर्भामध्ये भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सूचना केल्यामुळे त्यांनी दिलं। पण आज अलीकडे काय पाहतं, एकाला तुम्ही राजीनामा द्यायला लागता, पण जे उमेदवार तुमच्याजवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे, ज्या ठिकाणी मर्डर केलेले आहे, जे पाईप चोरी केलेले आहे, जे अनेक ठिकाणी ज्यांच्यावर गुन्हे वेगवेगळे दाखवायला गेलेले आहे, नाशिकसारख्या शहरामध्ये असेल, जळगावसारख्या शहरामध्ये असेल, अशा अनेक शहरांमध्ये अशी गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना तुम्ही तिकीट दिलं, त्यांचं काय? तुम्ही या ठिकाणी भाजपने सगळे जे बिनविरोध जे निवडून आले जळगावमध्ये त्या गुंडागर्दीचा वापर झाला, शहाचा वापर झाला असं तुम्ही म्हटलं नाही, या ठिकाणी जनतेनं अनुभवलं की या बिनविरोध बिनविरोध जे नगरसेवक निवडून आले त्या कशा रीतीने आले। केवढ्या मोठ्या प्रमाणात 200-300 लोक घरावर जायचे, धाड घालायचे, त्या ठिकाणी 20-20, 30-30 लाख, 50 लाख, 1 कोटीपर्यंत ऑफर करायचे, त्यांना जबरदस्तीनं माघार घ्यायला लावायची। हे चित्र जळगाव शहरामध्ये कधी अनुभवलं नव्हतं, परंतु पहिल्यांदाच जळगाव शहरामध्ये अशा स्वरूपाचं चित्र अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे अशा 11 जागा या ठिकाणी बिनविरोध झालेले दिसतात। नाशिकलाही तसाच प्रकार आहे। सर्वदूर बिनविरोध होण्यासाठी जो पैशाचा सत्तेचा उपयोग केला गेला त्यामुळे हे बिनविरोध झालेले आहे। पण जनता पुढच्या कालखंडामध्ये अशाला प्रतिसाद देणार नाही। आता या ठिकाणी महायुतीला च्या ह्या भ्रष्ट कारभाराला ठोकर मारल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।